तर चला आम्ही गेलतो आज पंढरपूरला बरं का, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. तर हे आहेत आमचे दिवर, बंगालवरून आले, ते मिलिटरीमध्ये असतात कामाला. तर ते म्हटले चला आता आपण जाऊया आज पंढरपूरला दर्शन घ्यायला. तर हे देवस्थान खूप मोठं आहे बरं का, महाराष्ट्रातलं एक नंबरचं देवस्थान आहे. तर तुम्ही पण कधी तर भेट द्या. तर आम्ही गेलो आणि आम्हाला वाटतच ती नामाटी वडणारा आडवा आला आणि त्याने मला ही नामाटी वडली आणि माझ्या मुलालाही वडली. आम्ही तिघा चौघांनी वडली आणि त्याला की 10 रुपये आम्ही दिले. तर ते म्हटलं नाही, तुमच्या चौघात 40 रुपये होते ती. तर आम्ही त्याला 50 रुपये दिले, 10 रुपये एक्स्ट्रा दिले, तर असू द्या म्हणून. तर चला आम्ही पुढे चाललो. तर बघा दोन्ही साईडनं किती मस्त अशा पेट्या गच भरल्या होत्या. तर मस्त खरं छान वाटत होतं. आणि पुढे गेलो आणि इथे बघा गाई होती. तर ती गाई जाईल त्या माणसाला खरं छान वाटत होतं बरं का. गाईच्या अंगावरून हात फिरवला आणि तसंच पुढं गेलो. तर हे आहे बघा प्रदक्षिणा घालायचा मंडप. तर इथं लाईन लावायला लागती. तर यात्रेवेळेस एकादशी दिवशी तर खूप गर्दी असते बरं का. तर तसंच पुढं गेलो आणि चंद्रभागा नदीला गेलो आणि तिथे गेल्यानंतर मस्त असं पाय धुतलं बघा पाण्यात. खूप छान वाटते बरं का. पाय धुवून आलो. आंघोळ काय आम्ही केली नाही कारण कपडे नेले नव्हते बदलायला. तर इथं बघा ती तिथलीच महिला होती एक. तर ती चंबूक आहे आणि त्याला रस्सी बांधल्या आणि त्यात पैसे टाकलेले ते चंबूकला चिटकून येतात म्हणून ती कशी ओढते बघा. तर इथं पण मस्त खरं इथं सहली वगैरे येतात बरं का ह्या देवस्थानमध्ये, खूप मस्त